नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गणपतीसाठी गावी आहे आणि आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येईल काय माहीत नाही. तर गावामध्ये एकदम मस्तपैकी भक्तिमय वातावरण झालेलं आहे. गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे. गावचं वातावरण पण बघू शकता. तर आमचा भाचा आलेला आहे मामाच्या गावाला गणपतीसाठी कोकणात. याची तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, जास्त काही व्ह्यू गेला नाही त्या व्हिडिओला, कारण प्रत्येक जण आता सणासुदीला गणपतीला गावाला आलेले आहे. आणि आज बेत आहे तो आज भौरीच्या पानांचा बेत आहे. म्हणजे भौरीच्या पानांचे वड्या बनवायचे आहेत. तर त्याचाच आज एक हा कंटेंट असणार आहे. तर चला मित्रांनो, आजी तिकडं भौरीच्या पानांचे व्हिडिओ भौरीच्या पानांचं पानं काढतीये, तर ते जाऊया आपण शूट करायला. आलू दाखव. ही जी पानं आहेत बघा, ही जी आहेत ना ती आळूची पानं आहेत. आणि आज आपण बनवणार आहे ना, हे बघा ही आळूची पानं पाहू शकता. ही प्रत्येकाला माहिती आहे, बाजारामध्ये देखील मिळतात. आणि आपण आज जी व्हिडिओ शूट करणार आहे ती ह्या रानातून काढणार आहे. ही पानं भौरीची पानं. इकडे पाहू शकता मामा, ते देखील मदत करतात आपल्याला पानं काढायला. आणि तिकडं आजी. वर ते भैया काय तू वरती कशाला सरलीस बनी? हे बघा, ही जी आहेत ही आहेत भौरीची पानं, ज्या दिल शेप मध्ये आहेत. तर ही आता आत्या आणि आई. दर हे घे, हे पण घे. पडेल कशी आता मकळ आलू ते टाकून ते चांगलं होतं. अगं अशी फेकतीस का? बघ आता. आणि इकडे पाहू शकता भौरीची पानं, तुम्हाला दाखवतो कुठल्या प्रकारचे असतात. हे बघा, हे जे आहे ना हे आहे ते भौरीचं पान आहे. हे बघा कसं आहे ते ओळखू शकता तुम्ही. त्याच सारखं सेम आहे ना कारंद्याचं पान असतं. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं काय काय बोलतात त्याला. स्मित हात कर. वडगाव. तर चला आता वड्या कशा बनवतात ते बघूया. माझाच काळूक पडतोय त्याच्यावर. हे काय ही बेसन भरून भेंडी बनवली. ही पानांना का असं झालंय? पानं ते धुले त्या मिठाचे पाणी टाकले ना, त्याच्यामुळे ते तसे झाले. माझा यावतर नाही असू दे. हे बेसन, चण्याच्या डाळीचं पीठ आणि हे कुरकुरीतपणा येण्यासाठी हे तांदळाचे पीठ 1 चमचा. हे आहे हळद, चवीनुसार मीठ, जमतंय. हे लाल तिखट, आपला कसला घरगुती कांदा मसाला. हे 4 चमचे टाकले छोटे छोटा ह्यात. हिंग. आहे हिंग, दिसतंय का? झालं. आता ही हयात आपली भौरीची पानं. ही तूप साफ करून धुवून मिठाच्या पाण्यात टाकून धुवून घेतलेली आहेत. आता ती काय करायचं, जसं आपण बेसन बनवतो तसं असं एकदम पातळ बनवून घ्यायचं, जास्त पातळ नाही. हे मॅटर असं पातळ बनवायचं, कारण ही पानं पातळ आहेत ना, आळूच्या पानाची नाही. त्यामुळे जरा आता आपण काय वड्या करायला घ्यायच्या. आता बेसन लावायचं. ह्याला आता जास्त ठेवायचं पानं, त्याला असं पातळ बेसन लावून घ्यायचं. जास्त जाड लावायचं नाही, जास्त जाड लावलं तर भाजत नाही. थोडं थोडं बेसन लावलं कसं कुरकुरीत होतात ना.
कुरकुरी होण्यासाठी त्यासाठी तांदळाचं पीठ पण तांदळाचं टाकलेलं पीठ आहे. टाकले. आणि मग हे असं असं तर मोडायचं असं एकदम पातळ. हे ठेवायच्या एक साईडला पहिला. एक एक पानच लावायचं असतं त्याला, कारण जास्त लावलं तर मग ते भाजत नाही बरोबर. माझं तोड नाही दाखवत, भाजी दाखवून उभं घालायचं. मला 2 असं हे 1 चमचा तेल टाकायचं असं. आणि नंतर पाणी घालायचं त्यात. इकडं सगळ्यांना बेसन पीठ लावून ठेवलेलं आहे आता एकदम भवरीच्या पानानं. आता तेल गरम झालं की आता हे तेल गरम झालंय बघा. असं लांब करायचं असतं का पातळ. मग ते एक टाकून तेलामध्ये सोडायचं. आणि हा पहिले उकडवून का नाही घेतला? पातळ पानं असतात ना, आळूची पानं असतात त्यांच्या उकडवलेल्या असतात. आणि ह्या कसं एकदम पातळ पानं असतात ना, त्याच्यामुळे ते एक सोडायची, तळून घ्यायची. एकदम कुरकुरीत होईपर्यंत त्याला चांगल्या भाजून घ्यायचं त्याला. क्रिस्पी व्हायला पाहिजे. टेस्टी व्हायला पाहिजे. इकडे पाहू शकता मस्तपैकी गरम गरम भोवरीच्या पानांच्या वाड्या इकडे बनवल्या जात आहेत. आणि बाहेर थोडा पाऊस आता थांबलेला आहे. पलीकडे पाहू शकता हे आपलं घर. तिकडे सगळी कामांची लगबग चालू आहे सगळ्या माणसांची. इकडे मामा पण पाणी वगैरे बाजूला करतायत. मानस इकडे पाहू शकता मस्तपैकी सगळ्यांची लगबग चालू आहे. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. गावामध्ये धुक्याचं वातावरण एकदम तयार झालंय. आणि हे पाहू शकता आपले गणपती बाप्पा इकडे विराजमान झालेले आहेत. आणि हे जे आहे ते आपलं घर आहे. आणि आत्ता मी जे व्हिडिओ काढत होतो ते तिकडं ते आहे ते आमच्या आत्याचं घर. आत्याचं घर म्हणजेच माझ्या सासूचं घर. आणि इकडे पाहू शकता धुकं. इकडं आज सगळी ही माणसं सगळी आज सुपं घेऊन गेलेत प्रत्येकाच्या सासरवाडीत. कोण बहिणीकडे गेलं आहे, त्यामुळे आज इकडं पब्लिक कमी आहे. इकडे पाहू शकता धुकं. खूप छान असं वातावरण झालेलं आहे. तर चला मित्रांनो आत्याच्या घरी म्हणजे माझ्या सासरवाडीमध्ये आता पानं वगैरे तळून झालेली आहेत, वडीची पानं. तर आपण बघूया आता जाऊन. आत्या आता मस्तपैकी पानं वगैरे तळून झालेले आहेत. हे बघा एकदम कुरकुरीत अशा क्रिस्पी अशी तळून झालेली आहेत अळूची पानं. आळूची नाही, वडीची भोवरीची पानं. भोवरीच्या पानाच्या वड्या. खाल ना तर लयच भारी. खाऊन बघायचं का? हा खाऊन बघ. चल खा. नाही मी नाही खाईत. का नाही नको नको तू खा. तू खा. नको मला. तू खाऊन बघ ना. मित्रांनो वड्या तयार झालेल्या आहेत. आपण आता खाऊन बघूया. एकदम क्रंची एकदम झालेले आहेत. हे पाहू शकता तुमच्या आत्यानं मस्तपैकी आता बनवले आहेत. त्या जेवणासोबत तुम्ही जसं बेसन खाऊ शकता तसं या आता खायला. भरलेली भेंडी आणि भरवीच्या पानाच्या वड्या मस्त एकदम गरम गरम क्रंची. खायचे चपाती वडी खा ना. मस्तपैकी ताट सजवलेले. मित्रांनो या जेवायला. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला इथंच थांबवतो. गोड गावाकडची या चॅनलला